शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे। बारामती ॲग्रो कंपनी प्रकरणामध्ये ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावलंय। त्याच्यामुळे रोहित पवार आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार आहेत असं कळतंय। आणि या चौकशी दरम्यान शरद पवार आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये असतील अशी माहिती कळतेय। स्वतः रोहित पवार यांनी ही सगळी माहिती दिली आहे। ईडीची कारवाई सुरू झाली म्हणजे इलेक्शन जवळ आलंय असा टोला सुद्धा या सगळ्या संदर्भात बोलताना रोहित पवार यांनी लगावलाय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेऊया। रिद्धेश, एकीकडे रोहित पवार स्वतः ही प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात की आता इलेक्शन जवळ आलंय म्हणून अशा पद्धतीच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत। काय नेमकं वातावरण आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत रोहित पवारांच्या? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं ॲग्रो कंपनीच्या संदर्भात आर्थिक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे। याआधी देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने त्यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आज ते ईडी कार्यालयात हजर देखील राहणार। सकाळी 10 ते 11च्या दरम्यान ते ईडी कार्यालयात हजर देखील राहणार आहे। आपण महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर त्यांचे समर्थक आहे ते मोठ्या संख्येने आता एनसीपी जे कार्यालयामध्ये उपस्थित झाले आहे। जे कर्जत जामखेड त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते ते देखील इकडे उपस्थित झालेले आहे। सरकार विरोधात त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील केली जात आहे आणि रोहित पवार यांना समर्थन दर्शवण्याकरता आज ते इकडे उपस्थित झाले। तसं आपण एकंदरीत पाहिलं या संपूर्ण चौकशी दरम्यान सुप्रिया सुळे देखील इथे उपस्थित असणार आणि ते स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयात सोडायला जाणार आहे। तसंच ईडी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयात पूर्ण वेळी म्हणजे अर्थात चौकशीच्या पूर्ण वेळी शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण चौकशी दरम्यान एका पद्धतीने शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ता देखील आहेत, ते स्वतः कर्जत जामखेड मतदारसंघाचे आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, काय सांगाल, आज रोहित पवार यांची ईडीची चौकशी आहे, तुम्ही स्वतः त्यांना समर्थन दर्शवण्याकरता आलाय, काय तुमची प्रतिक्रिया? या महाराष्ट्राचं युवक नेतृत्व मान्य आमदार रोहितदादा पवार यांचा वाढता लोकप्रियता आणि त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा याच्यामुळं या सरकारच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्याच्यामुळं यांना कुठंतरी या आडवं घालण्यासाठी त्यांनी जाणून बुजून त्यांच्यावरती जी ईडीची कारवाई केली त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहेत। आमचं सरकारला एवढं सांगणं आहे की बाबा या महाराष्ट्रामध्ये फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवालेच ईडीच्या रडारवरती का आहेत आणि भारतीय जनता पार्टी इतकी स्वच्छ तांदळासारखी कशी आहे त्या पक्षावरनी कारवाई का होत नाही। 98% लोक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेवरती ईडीची कारवाई होती, भारतीय जनता पार्टीवर का होत नाही? भारतीय जनता पार्टी काय भ्रष्टाचारी नाही का? 100% भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। एवढ्या मोठ्या युवक नेत्याला त्यांनी या ईडीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा 100% महाराष्ट्र, भारत देश त्याची दखल घेतली जाईल। नक्कीच आपण पाहिलं तर ते समर्थक आहे त्यांचं हेच मत म्हणणं आहे की फक्त महाविकास आघाडीचे जे नेते त्यांच्यावरती ईडीची कारवाई का होते। अजून देखील जे कार्यकर्ते त्यांच्याशी बातचीत करू। दादा, तुम्ही इथे किती संख्येने आले आहेत आणि तुम्ही आज पूर्ण चौकशी दरम्यान थांबणार आहेत का? आम्ही पूर्ण थांबणार आहोत। दादांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही कर्जत जामखेडचे सर्व नागरिक उभे आहोत। या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की रोहितदादा पवार यांचा वाढता प्रभाव हा निश्चितच या ठिकाणी बऱ्याचशा राजकारणी लोकांना म्हणण्यापेक्षा अजितदादा पवार जी भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, अजितदादा पवार, मला या ठिकाणी जाहीर आरोप करायचा आहे की अजितदादा पवारांनाच रोहित पवारांची वाढती लोकप्रियता या ठिकाणी दिसत नाही। माझा तर 100% माझा हे दावा आहे की अजित पवारांनीच हे रचलेले कारस्थान 100% निश्चित असू शकतं। परंतु अजितदादांना माझं या ठिकाणी सांगणे की कर्जत जामखेडची जनताच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातला युवक जनता ही रोहितदादा पवारांच्या पाठीमागे निश्चितपणे राहणार आहात। नक्कीच आपण पाहिलं जे ते कार्यकर्ते इकडे जमले त्यांच्याकडून सरकारवरती अनेक आरोप केले जात आहे। मात्र आता थोड्याच वेळी रोहित पवार आता ईडी कार्यालयात दाखल होतील आणि ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांची चौकशी ही किती वेळ चालते आणि त्यानंतर ईडी कडून पुढे काय कारवाई होते हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असेल। जी निश्चित, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे दोन्ही जे महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे, ते रिद्धेश त्यांच्यासोबत तिथे थांबणार आहेत राष्ट्रवादी कार्यालयामध्ये त्यांच्या चौकशी दरम्यान असं कळतंय। पण सुप्रिया सुळे स्वतः त्यांना कार्यालयापर्यंत सोडायला येणार आहेत अशी माहिती सुद्धा कळते, त्याबाबतचे काय तपशील?
नक्कीच आपण पाहिलं तर शरद पवार हे स्वतः संपूर्ण चौकशी दरम्यान हे एनसीपी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीच्या कार्यालयापासून जो एनसीपीचं कार्यालय ते हाकेच्या अंतरावर आहे आणि त्या संपूर्ण चौकशी दरम्यान शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार. आणि महत्वाचं म्हणजे जे रोहित पवार आहेत ते देखील सुद्धा मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईतील ईडीच्या कार्यालयापासून हाकेच्या कुठेतरी हॉटेलमध्ये ते थांबलेत अशी देखील माहिती मिळाली आहे. आणि ते स्वतः जेव्हा ईडीच्या कार्यालयात दाखल होते तेव्हा सुप्रिया सुळे त्यांना स्वतः ईडी कार्यालयात सोडण्याकरता हे जाणार आहे. आणि आपण पाहिलं तर संपूर्ण चौकशी दरम्यान सुप्रिया सुळे असेल व शरद पवार असेल व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील इतर महत्वपूर्ण नेते असतील आमदार असतील ते देखील संपूर्ण चौकशी दरम्यान हे उभे राहणार आहे. महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं संपूर्ण परिसरात बॅनरबाजी देखील करण्यात आली आणि संघर्ष जो योद्धा आहे रोहित पवार यांना समर्थन दर्शवण्याकरता संपूर्ण जे ईडी कार्यालय असेल व एनसीपी कार्यालय अर्थात बल्लाळी जो संपूर्ण परिसर आहे त्या संपूर्ण परिसरात रोहित पवार यांना समर्थन दर्शवण्याकरता बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. जी रिद्धेश, आणि दिवसभरात नेमकं तिथे काय घडतंय याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. तर रोहित पवारांना नेमकं कुठल्या प्रकरणामध्ये ईडीकडून हे समन्स बजावलं गेलेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. 2001 ते 2013 या काळामध्ये 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून विनातारण कर्ज दिलं गेलंय असा आरोप आहे. संबंधित साखर कारखान्यांचा लिलाव हा कर्ज उत्पादनामध्ये केला गेलाय आणि त्याच्यामुळे लिलावामध्ये कवडीमोल किमतीमध्ये साखर कारखाने अनेक नेत्यांनी विकत घेतलेत असा आरोप त्यांच्यावर केला गेलाय. दोन 2012 मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव केला गेला. कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटींना बारामती अॅग्रोनं खरेदी केलाय असा ठपका ठेवला गेलेला आहे रोहित पवारांवर. लिलावात सहभागी झालेल्या इतर कंपन्यांनी बारामती अॅग्रोला मदत केली असा देखील आरोप आहे. एका कंपनीनं 5 कोटी रुपये बारामती अॅग्रोकडून घेतल्याचा देखील आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे. कन्नड सहकारी साखर विक्री प्रकरणामध्ये शिखर बँकेला 200 कोटींचा फटका बसल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.